पुढचा मुद्दा आहे बघा, पद रिक्त होणे. तर पद रिक्त होणे कुठल्या कुठल्या कंडिशन मध्ये सदस्याचं पद रिक्त होऊ शकतं. ठीक आहे. तर पहिलं म्हणजे त्यानं दुहेरी सदस्यत्व त्याच्याकडे असलं तर, म्हणजे तो विधानसभेचा पण सदस्य आहे आणि विधान परिषदेचा पण सदस्य आहे. अशा वेळी जर त्यानं आपल्या प्रायोरिटीज नाही कळवल्या तर त्याचं विधान परिषदेचं सदस्यत्व काय होतं, रद्द होतं. सभेचं सदस्यत्व त्याच्याकडे राहतं. आता विधिमंडळाच्या सदस्य अपात्रतेच्या निकषानुसार जर तो अपात्र ठरत असल्यास तरी पण त्याचं पद काय होतं, रिक्त होतं. त्याच्यानंतर त्याने सभापती किंवा अध्यक्षांच्याकडे लिखित राजीनामा दिला असला तरी आणि तो सलग 60 दिवस विधिमंडळाच्या बैठकांना अनुपस्थित राहत असला तर या 4 कंडिशन मध्ये त्याचं पद रिक्त होतं. ठीक आहे. आता सदस्यांचं पद रिक्त होण्यासाठी कारणीभूत ठरलेली इतर बाबी कुठल्या कुठल्या आहेत, तर न्यायालयानंच त्याची निवडणूक अवैध ठरवणं. मग आता कुठलं न्यायालय ते आपण खाली बघू. ठीक आहे. पण इथं लक्षात ठेवा की संसदेच्या बाबतीमध्ये न्यायालय होतं पहिलं उच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील करता येत होती सर्वोच्च न्यायालयामध्ये. तर इथं सुद्धा गोष्ट तशीच आहे. सुप्रीम कोर्ट, पहिल्यांदा हायकोर्ट, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट. ठीक आहे. तर निवडणूक जर कोर्टने अवैध ठरवली, दुसरी गोष्ट म्हणजे गृहाने त्याला काढून टाकलेलं आहे आणि तिसरं म्हणजे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल पदावर त्याची नियुक्ती झालेली आहे. या 3 कंडिशन मध्ये काय होतं, तर सदस्याचं पद रिक्त होतं. ओके. पुढचा मुद्दा आहे बघा की राज्य विधिमंडळाचे पीठासीन अधिकारी. तर आता विधानसभेचे पीठासीन अधिकाऱ्यांमध्ये कोण कोण आहेत बघा, तर सभापती आहे, त्याच्यानंतर उपसभापती आणि सभापतींचा गट म्हटलेला. तर हे 3 मिळून काय होतं, विधानसभेचे पीठासीन अधिकारी बनतात किंवा हे 3 विधानसभेचे पीठासीन अधिकारी आहेत. परिषदेचे पीठासीन अधिकाऱ्यांमध्ये कोण कोण आहेत, तर परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा गट. इथे सुद्धा अध्यक्ष ही एक्स ऑफिशियो कुठले सदस्य नाहीयेत किंवा एक्स ऑफिशियो कुठल्या पदावरती नाहीयेत, तरी सुद्धा अध्यक्ष हे सुद्धा सदस्यांमधूनच निवडले जातात. पण इथे सुद्धा उपाध्यक्षांचाच गट आहे, अध्यक्षांचा गट नाहीये. ओके, ती गोष्ट महत्वाची लक्षात घ्या. आता विधानसभेचे सभापती आणि उपसभापती गैर असताना त्यांच्या जागेवरती सभापतीच्या गटातला एक सदस्य काय होतो, तर सभापती बनत असतो, दोघेही गैरहजर असतील तर. आणि अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे दोघे गैरहजर असतील सभेमध्ये, परिषदेमध्ये, तर उपाध्यक्षांच्या गटामधला एक व्यक्ती काय होतो, तिथं अध्यक्ष बनतो. ठीक आहे. तर इथं बघा, हा एक चार्ट कम्पॅरेटिव्हली दिलेला आहे, याच्यातून तुम्हाला ती गोष्ट चांगल्या प्रकारे समजून येईल. विधानसभा सभापती, परिषदेचे अध्यक्ष, विधानसभा उपसभापती आणि उपाध्यक्ष, त्यांचं कलम बघा कसं आहे ते. तर विधानसभा सभापती आणि उपसभापती या दोघांच्या संबंधित कलम आहे कलम 178. इथं संबंधित कलम किती, 178. आणि विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचं कलम आहे 182. या चौघांचीही निवड ही सदस्यांमधूनच होत असते, सभेच्या किंवा परिषदेच्या सदस्यांमधूनच त्यांची निवड होते. आता कुठल्या कुठल्या कारणांवरून ह्या चौघांची पद रिक्त होतात बघा. पहिली गोष्ट तर ते सभापतीचं जर बघितलं तर ते विधानसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरले. दुसरी गोष्ट म्हणजे परिषदेचे अध्यक्ष परिषदेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरले. ओके. सभेचे उपाध्यक्ष हे त्या सदस्यत्वासाठी अपात्र आणि परिषदेचे पण सेम तसंच. ओके. तर सदस्यत्वासाठी जर हे चौघं पात्र ठरत असतील त्या त्या गृहामधले, तर त्यांचं पद रिक्त होणार आहे. जर चौघांनी राजीनामा दिला, ठीक आहे, तरी सुद्धा त्यांचं काय होतंय, पद रिक्त होतंय. राजीनामा दिला तरी सुद्धा पद रिक्त होणार आहे. त्याच्यानंतर त्या चौघांची बडतर्फी झाली तरी सुद्धा पद रिक्त होईल. मग 14 दिवसांची त्यांना पूर्व सूचना दिली जाते. ह्या सेमच गोष्टी आहेत बघा. कम्पॅरेटिव्हली इथं लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांचं कार्य आणि अधिकार बघा. फक्त विधानसभेच्या सभापतीचं कार्य समजलं की बाकी सगळ्यांची कार्य जवळपास तशीच आहेत. कामकाज चालवणे, नियमन करणे, कोरम नसताना सभा स्थगित करणे किंवा पुढे ढकलणे, पोस्टपोन करणे, निर्णायक मत देणे, गुप्त बैठकीला परवानगी, एखादं विधेयक अर्थविधेयक आहे का नाही हे ठरवणे, एवढीच गोष्ट याच्यातली महत्वाची आहे. पक्षांतराच्या कारणावरून निर्णय देणे आणि सर्व विधानसभा समित्यांचे अध्यक्ष नियुक्त करणे. ते स्वतः अध्यक्ष नाहीयेत, ते अध्यक्षांना नियुक्त करतायत. ठीक आहे. फक्त इकडे सुद्धा विधान परिषदेच्या अध्यक्षांना सुद्धा तेच अधिकार आहेत सर्व. फक्त एकच अधिकार नाहीये, तो म्हणजे एखादं विधेयक धनविधेयक आहे का नाही ते ठरवायचं. तो अधिकार फक्त सभापतीला आहे. विधान परिषदेच्या अध्यक्षांना तो अधिकार नाहीये, भले ते सदस्यांमधून निवडून आलेले आहेत तरी सुद्धा. कारण मुळातच परिषदेला धनविधेयकाच्या संदर्भात खूप कमी अधिकार आहेत. जशी संसदेमध्ये राज्यसभेच्या बाबतीत तरतूद होती, तशी तिकडे विधान परिषदेच्या बाबतीत सुद्धा तरतूद आहे. ओके. तर विधानसभेचे अध्यक्ष हे 3 समित्यांचे अध्यक्ष असतात. ओके. व्यसनी कोड बघितला होता आपण. व्यवसाय सल्लागार समिती, सर्वसाधारण उद्देश समिती आणि नियम समिती, अशा 3 समित्यांचे ते स्वतः अध्यक्ष असतात.
आता विधानसभा सभापती, उपसभापती आणि परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्याशी संबंधित तरतुदींचे कलम इथं मी नमूद केलेले आहेत. तर व्हिडिओ पॉज करून ही कलम नोट डाऊन करून ठेवा. एक सिंगल वर्ड क्वेश्चन येतो किंवा ह्याच्यावरती जोड्या लावायला सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सचिवालय. तर राज्य विधिमंडळाचं सचिवालय कलम 187 मध्ये नमूद आहे. ती तरतूद सेम टू सेम संसदेप्रमाणेच करण्यात आलेली आहे. ओके. आता पुढचं येते म्हणजे विधिमंडळाचं अधिवेशन. ओके. तर अधिवेशन बोलावणे याबाबतचा कलम आहे कलम 174. अधिवेशन बोलवण्याची जी जबाबदारी आहे तर ती राज्यपालांची असते. ओके. 2 अधिवेशनामध्ये जास्तीत जास्त 6 महिन्यांचं अंतर असतं. ठीक आहे. आणि वर्षातून जवळपास विधानसभेची किंवा विधिमंडळाची 3 अधिवेशनं होतात बघा. आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे अधिवेशनाला स्थगिती. तर बैठकीचं कामकाज काही ठराविक काळासाठी स्थगित करणं ह्याला ऍडजर्नमेंट असं म्हणतात. ओके. बऱ्याचशा गोष्टी ऑलरेडी आपण संसदेमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. त्या आपण परत इकडे डिस्कस करणार नाही आहोत. ओके. त्यासाठी तुम्ही संसदेचा या रिलेटेड जो चॅप्टर आहे तर तिथे जाऊन तो बघा. ठीक आहे. आणि बैठकीचं कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करणे ह्याला म्हणतो आपण ऍडजर्नमेंट सिने डाय. ऍडजर्नमेंट म्हणजे काय, ठराविक कालावधीसाठी स्थगिती, आणि ऍडजर्नमेंट सिने डाय म्हणजे अनिश्चित काळासाठी स्थगिती. ओके. पुढचं म्हणजे अधिवेशनाची सत्र समाप्ती. आता सत्र समाप्ती कशी होते, तर सुरुवातीला काय होतं की पीठासीन अधिकारी सभागृह अनिश्चित काळासाठी तहकूब करतात आणि त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी राज्यपाल काय करतात की अधिवेशनाची सत्र समाप्ती झाल्याची अधिसूचना जारी करतात. ओके. या प्रोसिजरला आपण म्हणतो अधिवेशनाची सत्र समाप्ती. ठीक आहे. यात दोघांचा रोल आहे, तर पीठासीन अधिकाऱ्यांचा पण रोल आहे, दुसरी गोष्ट म्हणजे राज्यपालांचा पण रोल आहे. ओके. आणि अधिवेशन सुरू असताना सुद्धा सत्र समाप्ती करण्याचा अधिकार जो आहे तर तो राज्यपालांना देण्यात आलेला आहे. ठीक आहे. आता अधिवेशन आणि सत्र समाप्ती याच्यातला फरक काय, तर अधिवेशनाने फक्त बैठक संपते, सत्र समाप्तीनं पूर्ण अधिवेशन संपुष्टात येतं. ठीक आहे. आता सभागृहाचं विसर्जन, परिषदेचं विसर्जन होतं का रे, तर नाही होत. आपण ऑलरेडी ही गोष्ट बघितलेली आहे. सभेचं विसर्जन होतं का, तर येस, दर 5 वर्षांनी सभेचं विसर्जन होतं किंवा टेन्युअर संपण्याआधी राज्यपाल सुद्धा याचं विसर्जन करू शकतात. विसर्जनाचा अधिकार हा राज्यपालांना आहे मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने. आणि विसर्जनाबाबतची पूर्वअट काय, तर सीएमचा सल्ला घेतल्याशिवाय राज्यपालांना तसं विसर्जन करता येत नाही, आणि एकदा विसर्जित केल्यानंतर विधानसभा तिचं विसर्जन परत मागे घेता येणार नाही. ओके. ही लक्षात घ्या. आता पुढचा मुद्दा की विधानसभा विसर्जित झाल्यानं विधेयक लोप पावण्याची स्थिती. सेम जशी संसदेमध्ये राज्यसभा लोकसभेच्या संदर्भात होती तशीच इथं सुद्धा विसर्जनाची स्थिती आहे. व्हिडिओ पॉज करा आणि हा चार्ट नोट डाऊन करून घ्या. ओके. ऑलरेडी हे मी संसदेमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर येतं सभागृहाची सदस्य संख्या. तर या संबंधीचं कलम आहे 189(3). गृहाची सदस्य संख्या बघा, ही खूप महत्वाची बाब आहे. तर गृहाच्या सदस्य संख्येच्या 1 किंवा 10 सदस्य, सभापतींसहित 10 सदस्य यांच्यापैकी जी जास्त असेल ती त्या गृहाची गणसंख्या असते. ओके. काय असते, गणसंख्या. सभागृहाच्या सदस्य संख्येच्या 1 किंवा 10 सदस्य. ठीक आहे. तर गणसंख्येबाबत पीठासीन अधिकाऱ्याचं काय कर्तव्य आहे की जर गणपूर्ती नसेल तर सभागृह काय करायचं, स्थगित करायचं, किंवा जोपर्यंत गणपूर्ती होत नाही तोपर्यंत स्थगितच ठेवायचं त्याला, आणि गणपूर्ती झाल्यानंतर मग परत ते बैठक त्याची आयोजित करायची. तर हे त्याचं कर्तव्य आहे पीठासीन अधिकाऱ्याचं. ओके. आता सभागृहातलं मतदान, तर कलम 189 आहे, तिकडे कलम 100 होतं संसदेच्या बाबतीमध्ये. आणि बैठकीतल्या सगळ्या प्रश्नांचा जो निर्णय आहे तर तो साध्या बहुमताने घेतला जातो. साधं बहुमत. ठीक आहे. आता विधिमंडळातल्या कामकाजाची भाषा, तर या संबंधीचं जे कलम आहे तर ते कलम आहे 210 विधिमंडळातल्या कामकाजाच्या भाषेचं. ठीक आहे. तर अधिकृतरित्या राज्य विधिमंडळामध्ये 3 भाषा सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे अधिकृत त्या राज्याची, संबंधित राज्याच्या अधिकृत भाषा, एक आहे इंग्रजी आणि एक आहे हिंदी. अशा 3 भाषा आहेत कामकाजाच्या भाषा राज्य विधिमंडळाच्या. ठीक आहे. तर या संबंधी पीठासीन अधिकाऱ्याचं काम काय आहे किंवा त्याचा अधिकार कुठला आहे, तर तो सदस्याला मातृभाषेत बोलण्याची सुद्धा परवानगी देऊ शकतो. ठीक आहे. इंग्रजीचा वापराचा निर्णय बघितला होता आपण की 15 वर्षांसाठी इंग्रजी वापरायचं होतं 1965 पर्यंत, पण त्याच्या आधीच कार्यालयीन भाषा कायदा 1963 संमत केला आणि इंग्रजीचा वापर 1965 नंतर सुद्धा कंटिन्यू ठेवलेला आहे. ठीक आहे. आता काही राज्यांसाठी ही जी 15 वर्षाची लिमिट होती, घटना अंमलात आल्यापासून 15 वर्ष म्हणजे 1965 पर्यंत, तर काही राज्यांमध्ये 15 ऐवजी 25 वर्षांची लिमिट देण्यात आली होती. कुठली राज्य, हिमाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा. जी राज्य 1971-72 मध्ये बनलेली आहेत, 1971 मध्ये मोस्टली. ओके.
तर ती त्या राज्यांच्या बाबतीत जी तरतूद आहे तर ती 25 वर्षांची आहे. आणि जी राज्य 1986-87 ला बनलेले आहेत तर त्यांच्या संबंधित 40 वर्षाची मर्यादा दिलेली आहे. म्हणजे मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि गोवा ह्या 3 राज्यांसाठी किती आहे 40 वर्षांपर्यंत एक्सटेन्शन होतं. त्याच्यानंतर त्यांनी कायदा करून काय केलं ते वाढवलेलं आहे. ठीक आहे. मंत्री आणि महाधिवक्ता यांचे सभागृहाचे जे अधिकार आहेत, ओके, ते सेम संसदेच्या बाबतीत संसद सदस्य आणि महान्यायवादीचे जे अधिकार आहेत तेच इथं सुद्धा नमूद केलेत की मंत्री तो सदस्य नसलेल्या दुसऱ्या सभागृहामध्ये बोलू शकतो, भाषण करू शकतो, आपलं मत मांडू शकतो, मात्र तिथं तो मतदान करू शकत नाही. ओके. महाधिवक्त्यासाठी पण सेम तीच तरतूद आहे की महाधिवक्ता कुठल्याही सभागृहाचा सदस्य नाहीये. ओके. मात्र तो दोन्ही सभागृहांमध्ये बोलू शकतो, आपलं मत देऊ शकतो, भाषण करू शकतो, मात्र त्याला कोणत्याही सभागृहामध्ये मतदानाचा अधिकार नाहीये. ओके. हीच गोष्ट इथं नमूद केलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता या चॅप्टर मधला सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे कायदेविषयक प्रक्रिया, राज्य विधिमंडळातली कायदेविषयक प्रक्रिया. आता हा चार्टच्या रूपाने आपण हा मुद्दा समजून घेणार आहे. हाच सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा आहे ज्याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. ओके. तर पहिला मुद्दा म्हणजे कलम बघा. तर सामान्य विधेयकाच्या संदर्भात काय कलम नाही मेन्शन. अर्थविधेयकाच्या बाबतीत कलम आहे बघा, कलम 199. ठीक आहे. आता पहिलं म्हणजे विधेयक मांडता कुठे येतं? तर सामान्य विधेयक कुठल्याही गृहामध्ये मांडता येतं. अर्थविधेयक फक्त विधानसभेत मांडता येतं, फक्त विधानसभेमध्ये. कोण मांडू शकतो? तर जसं संसदेत आहे तसंच येतं की मंत्री किंवा खासगी सदस्य मांडू शकतो. अर्थविधेयक फक्त मंत्र्यांनाच मांडायचं, बाकी कोणीही मांडायचं नाहीये. ठीक आहे. आता विधानसभेने विधेयक संमत करून ज्यावेळी ते विधान परिषदेकडे पाठवलं असता, विधान परिषद त्याच्यावरती काय काय कार्यवाही करू शकते याच्या संदर्भात. पहिल्यांदा सर्वसाधारण विधेयकाच्या बाबतीत बघूया की जर विधान परिषद काय करू शकते, दुरुस्ती न करता ते संमत करू शकते, पूर्णतः ते विधेयक असंमत करू शकते, दुरुस्ती करून ती दुरुस्ती संमत करण्यासाठी किंवा पुनर्विचारासाठी परत सभेकडे पाठवू शकते किंवा विधेयक प्रलंबित ठेवू शकते. किती काळासाठी? सुरुवातीला 3 महिने प्रलंबित ठेवू शकते. सुरुवातीला शब्द वापरलाय, त्याचं काहीतरी विशेष महत्व आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. ओके. इकडे बघा धनविधेयकाच्या बाबतीत. पहिली गोष्ट तर विधान परिषदेला खूप मर्यादित अधिकार आहेत. ओके. विधेयकामध्ये विधान परिषद दुरुस्ती सुचवू शकत नाही, फक्त शिफारशी सुचवू शकते. जसं राज्यसभेला अधिकार होता त्याच पद्धतीनं 14 दिवसात अर्थविधेयक विधानसभेला परत पाठवणं गरजेचं असतं. किती? 14 दिवस. विधान परिषद काय करू शकते? जे विधान परिषदेने ज्या शिफारशी सुचवलेल्या आहेत, ओके, विधानसभा काय करू शकते? तर परिषदेने ज्या काही शिफारशी सुचवलेल्या आहेत त्या एकतर स्वीकारू शकते किंवा नाकारू शकते. ओके. असं कुठलंही बंधन नाहीये स्वीकारण्याचं किंवा नाकारण्याचं त्यांच्यावरती. ठीक आहे. आता त्याच्यानंतर पुढचा मुद्दा काय आहे बघा. तर विधान परिषदेने काहीही न करता विधेयक प्रलंबित ठेवल्यास विधानसभेचे अधिकार. आता काहीच न करता विधेयक प्रलंबित ठेवलेलं आहे. हा 14 मुद्द्यावरती फोकस करायचा आपल्याला. 14 मुद्दा आपण परत इकडे सेपरेटली इलॅबोरेट केलेला आहे. ठीक आहे. मग विधानसभा काय करेल? ते विधेयक परत एकदा संमत करते आपल्या इकडे सभागृहामध्ये, परत एकदा संमत करते आणि पुन्हा विधान परिषदेकडे पाठवते. आता जर परत विधान परिषदेला काय अधिकार मिळतील मग दुसऱ्यांदा संमत झालेल्या विधेयकावर? एक तर परिषद ते विधेयक असंमत करेल किंवा विधानसभेने न स्वीकारलेल्या दुरुस्त्या करून परत परिषदेकडे विधेयक संमतीसाठी परिषद काय करेल? ते विधेयक संमत करून घेईल. विधानसभेने न स्वीकारलेल्या दुरुस्त्या करून परत एकदा परिषद काय करेल? ते विधेयक संमत करेल किंवा 1 महिन्यापर्यंत ते विधेयक प्रलंबित ठेवेल. ओके. 1 महिन्यामध्ये विधेयक संमत केले नाही तर विधानसभा अशा वेळी काय करणार? दुसऱ्या वेळी विधेयक परत संमत करेल. ओके. दुसऱ्या वेळी संमत करेल आणि अशा वेळी ते दोन्ही सभागृहांनी संमत केले असं मानलं जाईल. ओके. म्हणजेच काय? तर विधान परिषद सुरुवातीला 3 महिने आणि नंतर 1 महिना असं एकूण 4 महिने संबंधित विधेयक प्रलंबित ठेवू शकते. सुरुवातीला किती इथं 3 महिने आणि नंतर किती 1 महिना असं 4 महिने टोटल प्रलंबित ठेवू शकते. आणि मग विधानसभा आपल्याकडे ते संमत करेल तिसऱ्यांदा आणि फायनली ते विधेयक दोन्ही सभागृहांनी संमत केले असं समजलं जाईल आणि मग ते विधेयक येईल राज्यपालांच्याकडे. आता राज्यपालांच्याकडे आल्यानंतर राज्यपालांना काय पर्याय? इकडं तर ती भानगड येतच नाही. 14 दिवसानंतर ते आपोआपच दोन्ही सभागृहांनी पास केलेले असंच ते गृहीत धरणार, त्यामुळे इकडे काही इन्फॉर्मेशन येणार नाही. ओके. आता राज्यपालांच्याकडे पर्याय काय आहे बघा. तर राज्यपाल एकतर ते मान्यता देऊ शकतात, मान्यता राखून ठेवू शकतात. ओके. गृहाकडे किंवा गृहांच्याकडे ते परत पाठवू शकतात. ठीक आहे. किंवा राष्ट्रपतीच्या पुनर्विचारार्थ राखून ठेवू शकतात. ओके. हे 4 अधिकार राज्यपालांना मिळतात. ठीक आहे. मग जर त्यांनी राज्यपालांनी संबंधित विधेयक
एका गृहाकडे किंवा दोन्ही गृहांच्याकडे परत पाठवलं, तर अशा वेळी त्या गृहांनी दुरुस्ती करून किंवा न करता ते विधेयक जर परत आलं, परत राज्यपालांच्याकडे पाठवलं, तर त्या विधेयकावर मान्यता देणं राज्यपालांवर बंधनकारक असतं. लक्षात ठेवा, बंधनकारक आहे. ठीक आहे. हे झालं सर्वसाधारण विधेयकाच्या बाबतीत. ओके. आता धनविधेयकाच्या बाबतीत काय तरतूद आहे बघा. एक तर ते मान्यता देऊ शकतात, मान्यता राखून ठेवू शकतात, राष्ट्रपतीच्या मान्यतेसाठी ते विधेयक रोखून ठेवू शकतात, किंवा पुनर्विचारार्थ हे तीनच पर्याय त्यांना उपलब्ध आहेत. मात्र ते पुनर्विचारार्थ परत पाठवू शकत नाहीत. ओके. जसं राष्ट्रपतींना मर्यादा होती तशीच मर्यादा इथं राज्यपालांना सुद्धा आहे. ठीक आहे. का परत पाठवू शकत नाहीत? कारण ते त्यांच्याच पूर्व परवानगीनं किंवा पूर्व शिफारशीनं सभागृहामध्ये मांडलेले, विधानसभेमध्ये मांडलेले म्हणून. ओके. आता ज्यावेळी एखादं विधेयक राष्ट्रपतीच्या पुनर्विचारार्थ राखून ठेवलं जातं, ओके, राष्ट्रपतीच्या मान्यतेसाठी किंवा पुनर्विचारासाठी राखून ठेवलं जातं, त्यावेळी त्या विधेयकावर राष्ट्रपतींना काय काय पर्याय मिळतात बघा. ठीक आहे. एक तर राष्ट्रपती त्या विधेयकाला मान्यता देतील, ओके, मान्यता राखून ठेवतील, ते पुनर्विचारार्थ परत पाठवतील, किंवा 6 महिन्याच्या काळात, ओके, हे तीन तर झाले, हे तीन तर त्यांच्यावरती त्यांना ह्या गोष्टी करणं त्यांना ऑप्शन आहे. 6 महिन्याच्या काळात जर एखादं विधेयक जर राष्ट्रपतींनी पुनर्विचारार्थ पाठवलं, तर 6 महिन्याच्या काळात काय करायचे, तर गृहानं त्याच्यावरती पुनर्विचार केला पाहिजे. किती? 6 महिन्यांच्या काळात केला पाहिजे. इथं बंधन घालून दिलेलं आहे. ओके. आणि दुरुस्ती करून किंवा न करता संबंधित विधेयक परत विधिमंडळाने संमत करून ते राष्ट्रपतींना पाठवलं, तर राष्ट्रपतींनी त्याच्यावरती संमती देणं हे बंधनकारक आहे किंवा नाहीये, याच्याबाबत घटनेमध्ये कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाहीये. ही गोष्ट लक्षात ठेवा. जसं इकडं दुरुस्ती करता किंवा न करता जर राज्यपालांना परत पाठवलं तर त्यांना बंधनकारक आहे, किंवा संसदेच्या बाबतीमध्ये राष्ट्रपतींना बंधनकारक आहे. तसं राज्य विधिमंडळाच्या विधेयकांच्या बाबतीत बंधनकारक आहे किंवा नाहीये अशी कुठलीही तरतूद इतर किंवा कुठलाही उल्लेख घटनेमध्ये केलेला नाहीये. ओके. धनविधेयकाच्या बाबतीत राष्ट्रपतींना काय अधिकार आहेत बघा. सेम, मान्यता देऊ शकतात, ते मान्यता राखून ठेवू शकतात, किंवा पुनर्विचारासाठी सॉरी मात्र ते पुनर्विचारासाठी परत पाठवू शकत नाहीत. ओके. इकडं जसे राज्यपालांना अधिकार होते तेच राष्ट्रपतींना पण आहेत. ओके. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा, विधान परिषदेचे स्थान. ठीक आहे. आता विधान परिषद आणि विधानसभेच्या दोन्हीच्या बाबतीत समान असणाऱ्या बाबी कुठल्या कुठल्या आहेत? तर सामान्य विधेयकाच्या बाबतीत, ओके, ते विधेयक सादर करणं आणि संमत करणं. लक्षात ठेवा, सर्वसाधारण विधेयक हे विधानसभा किंवा विधान परिषद कुठेही संमत केलं जाऊ शकतं. ओके. असं काही नाही. त्यामुळे दोघांचे सुद्धा अधिकार कसे आहेत, तर इक्वल आहेत. मात्र जर दोन्ही गृहांमध्ये काही मतभेद झाले तर मात्र विधानसभेचं मत कसं आहे, तर श्रेष्ठ आहे. ओके. आणि राज्यपालांनी जारी केलेल्या आदेशाला मान्यता देणे, हे दोन्ही गृहांना समान अधिकार आहेत. याच्याशिवाय घटनेनुसार मुख्यमंत्री आणि इतर मंत्री विधिमंडळाच्या कोणत्याही गृहाचे सदस्य असू शकतात. ओके. किंवा जे इतर मंत्री आहेत, मुख्यमंत्री किंवा इतर मंत्री यांनी विधिमंडळाच्या कुठल्याही गृहाचे ते सदस्य असू शकतात. ओके. मुख्यमंत्री किंवा इतर मंत्री. मात्र ते केवळ आणि केवळ विधानसभेला उत्तरदायी असतात बघा. ते विधान परिषदेला उत्तरदायी नाहीयेत. ओके. सेम वरती सुद्धा तसंच आहे बघा. कलम आपण बघितलेलं होतं की कलम 76, कलम 75(3) मध्ये, कलम 75(3) नुसार काय होतं की केंद्रीय मंत्रिमंडळ जे आहे तर ते केवळ लोकसभेला उत्तरदायी आहे, आणि म्हणूनच आहे ना, अविश्वासाचा जो ठराव आहे तर तो केवळ लोकसभेत मांडला जातो, राज्यसभेत मांडला जात नाही. मात्र अविश्वासाचा ठराव संमत झाला तर राज्यसभेमधून येणाऱ्या मंत्र्याला सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. ह्या गोष्टी मी ऑलरेडी संसदेमध्ये घेतलेल्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर राज्य वित्त आयोग आहे, राज्य लोकसेवा आयोग, त्यानंतर कॅग ह्यांचे जे अहवाल आहेत, यांच्या अहवालावर दोन्ही गृहांमध्ये सुद्धा विचार विनिमय होतं. दोन्ही गृहांचे अधिकार समान आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाच्या अधिकार क्षेत्रात वाढ करणे. ओके. हे मुद्दा लक्षात ठेवा की याच्यावर सुद्धा दोन्ही गृहांना समान अधिकार दिलेले आहेत. आता विधान परिषदेच्या विधानसभेपेक्षा भिन्न असणाऱ्या बाबी कुठल्या कुठल्या आहेत? ओके. म्हणजे जिथं की विधानसभेला विधान परिषदेपेक्षा जास्त अधिकार आहेत. पहिली गोष्ट म्हणजे अर्थविधेयक फक्त विधानसभेतच सादर होतं. ओके. जसं संसदेमध्ये होतं, फक्त लोकसभेला अधिकार आहे तो. आणि दुसरं म्हणजे सामान्य विधेयक संमत करण्याचा जो अंतिम अधिकार आहे तर तो सुद्धा विधानसभेलाच देण्यात आलेला आहे. ओके. आता विधान परिषदेचे वर्णन कुठल्या शब्दात केले बघा, तर केवळ उशीर लावू शकणारं गृह किंवा त्याला सल्लागार संस्था असं म्हटलेलं आहे. ठीक आहे.
आता अर्थसंकल्पाबाबत विधान परिषदेचे अधिकार कुठले? तर आपण बघितलं होतं की परिषद अर्थसंकल्पावर फक्त चर्चा करू शकते. त्याच्या अनुदानाच्या मागण्यांवर मतदान करू शकत नाही. मतदान कुठं होईल? फक्त आणि फक्त विधानसभेत होईल, परिषदेमध्ये होणार नाही. ओके. आता जर विधानसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडला तर त्याच्यामध्ये परिषदेला कुठले कुठले अधिकार आहेत बघा. तर परिषदेला काहीच अधिकार नाहीत, कुठलेच अधिकार दिलेले नाहीत. तर हा प्रस्ताव केवळ आणि केवळ कुठं विधानसभेमध्ये सादर केला जातो आणि विधानसभेमध्येच त्याच्यावरती मतदान घेतलं जातं. परिषदेला कुठलेही विशेष अधिकार दिलेले नाहीये. ठीक आहे. परिषदेमध्ये काय होऊ शकतं? तर केवळ सरकारच्या धोरणाविषयी, कामकाजाविषयी चर्चा होऊ शकते आणि त्याच्यावरती टीका होऊ शकते. मतदान होऊ शकत नाही. ओके. त्याच्यानंतर आता बघा, विधानसभेच्या तुलनेत परिषदेचं स्थान कसं असतं? तर लोकसभेच्या तुलनेत राज्यसभेचं जे स्थान आहे त्याच्यापेक्षा परिषदेचे स्थान खूप दुर्बल असतं. खूपच दुर्बल आहे. ओके. राज्यसभेला एक स्थायी अस्तित्व आहे बघा. राज्यसभा कधीही लोकसभेच्या शिफारशीवरून तयार केली जात नाही. ओके. तिला घटनात्मक स्थान सेपरेट दिलेलं आहे. ते स्थायी सभागृह आहे. परिषदेचं तसं नाहीये. परिषदेचं मुळातच जे अस्तित्व आहे ना, तर ते सभेच्या इच्छेवर अवलंबून आहे. मी सुरुवातीला ह्या चॅप्टरच्या सुरुवातीला कलम 169 सांगितलेलं होतं की कलम 169 नुसार संबंधित राज्यामध्ये विधान परिषद स्थापन करण्याचा जो ठराव आहे तर तो संबंधित राज्याच्या विधानसभेमध्ये विशेष बहुमताने पास झाला पाहिजे. ओके. आणि त्याच्यानंतर तो संसदेकडे जातो. संसदेमध्ये साध्या बहुमताने पास होतो आणि मग त्याच्यानंतरच त्या राज्यासाठी विधान परिषदेची स्थापना केली जाते. म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट रोल परिषदेच्या स्थापनेमध्ये कुणाचा आहे? तर सभेचा आहे. ओके. त्याच्यामुळे तिचं स्थान अतिशय दुर्बल आहे राज्यसभेच्या तुलनेने विचार केला तर. ओके. आता घटनेने विधान परिषदेला राज्यसभेपेक्षा कमी महत्व दिलेल्या काही बाबी आहेत. ओके. तुम्ही हा फक्त मुद्दा वाचून घेऊ शकता. याच्यावरती प्रश्न येण्याची अपेक्षा खूप कमी आहे. ठीक आहे. तर बघा, विधिमंडळाच्या दोन्ही गृहातील संबंधांची जी प्रणाली आहे तर ते आपण ब्रिटनच्या प्रारूपावरून घेतलेली. ओके. ब्रिटन मधलं जे हाऊस ऑफ लॉर्ड्स जे आहे, ओके, तर हे हाऊस ऑफ कॉमनला विरोध करू शकत नाही. ओके. म्हणजे ते कसं आहे, हाऊस ऑफ लॉर्डचं जे स्थान आहे तर ते खूप दुर्बल आहे. मग जर सर्वसाधारण विधेयक जर बघितलं तर हाऊस ऑफ लॉर्ड जास्तीत जास्त 1 वर्षासाठी होल्ड करू शकतं. भारतामध्ये विधानसभेचं जे विधेयक आहे ते जास्तीत जास्त 6 महिन्यांसाठी होल्ड करू शकते. ही गोष्ट बघितलेली आहे. आणि अर्थविधेयक जे आहे तर ते सुद्धा हाऊस ऑफ लॉर्ड जास्तीत जास्त 1 महिना होल्ड करू शकतं. भारतामध्ये ती तरतूद 14 दिवसांसाठी, राज्यसभा असू दे किंवा विधान परिषद असू दे. ठीक आहे. आता राज्य विधिमंडळाचे काही विशेष अधिकार बघूयात आपण. तर ह्या विशेष अधिकारांचे 2 प्रकार आहेत. कुठले 2 प्रकार? एक तर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही गृहांचे संयुक्तरित्या विशेष अधिकार आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे सदस्यांचे पण वैयक्तिक विशेष अधिकार आहेत. ओके. अशा 2 प्रकारचे अधिकार आहेत. तर पहिले संयुक्त विशेष अधिकार बघूयात आपण. तर राज्य विधिमंडळाला त्याच्या कामकाजाच्या प्रकाशनाबाबत कुठले कुठले अधिकार आहेत? पहिली गोष्ट की ते विधिमंडळाचे अहवाल असतील, चर्चा असेल किंवा कामकाज असेल तर ते प्रकाशित करण्याचा त्यांना अधिकार दिलेला आहे. तसंच इतरांनी ते प्रकाशित करण्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे. ओके. कुठल्या? विधिमंडळाचे अहवाल, चर्चा किंवा कामकाज. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे विधिमंडळाचे अहवाल, चर्चा आणि कामकाज जे आहे तर ते प्रकाशित करण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या पूर्व परवानगीची आवश्यकता एका घटना दुरुस्तीने दूर केली. ती घटना दुरुस्ती आहे 44वी घटना दुरुस्ती 1988. ओके. आणि ह्या तरतुदीला अपवाद कोण आहे बघा. ह्या तरतुदीला अपवाद कोण आहे? तर सभागृहाच्या गुप्त बैठकीतील कामकाजाच्या प्रकाशनावर विधिमंडळ बंदी घालू शकते. कसं आहे, गुप्त बैठक आहे ना ती. मग गुप्त बैठकीचं कामकाज प्रकाशित केलं तर तिची गुप्तता काय राहणार? बरोबर आहे. त्याच्यामुळे मग गुप्त बैठकी त्याला अपवाद राहते. ठीक आहे. मग गुप्त बैठकीमध्ये बाहेरच्या व्यक्तींना कामकाजात उपस्थित राहण्यास विधिमंडळ जे आहे तर ते बंदी घालू शकतं. ठीक आहे. याच्याशिवाय सभागृहाला अन्य पण काय अधिकार दिलेत? म्हणजे सदस्यांची अटक असेल, स्थानबद्धता, त्यांचा गुन्हा सिद्ध होणे किंवा तुरुंगवास, त्यांची सुटका याच्याबाबत लगेचच माहिती मिळवण्याचा संबंधित गृहाला अधिकार आहे. लगेच माहिती मिळवू शकतात. त्यानं कुठली गोष्ट केलेली त्याच्याबद्दल. ठीक आहे. विधिमंडळ स्वतः तपास करू शकतं, लक्षात ठेवा. ओके. ते साक्षीदारांना उपस्थित राहण्याचा आदेश पण देऊ शकतं आणि त्या संदर्भातली कागदपत्र आणि नोंदी पण मागवू शकतो. म्हणजे कोर्ट प्रमाणे सुद्धा ते काम करू शकतं. ठीक आहे. आणि सभागृहाच्या आवारामध्ये पीठासीन अधिकाऱ्याच्या अनुमतीशिवाय कुठल्याही व्यक्तीला अटक करता येत नाही किंवा तिच्यावरती दिवाणी आणि फौजदारी कारवाई करता येत नाही. लक्षात ठेवा, कुठलाही व्यक्ती असू दे जो सभागृहाच्या आवारामध्ये उपस्थित आहे अशा व्यक्तीला अटक करायची किंवा दिवाणी फौजदारी प्रक्रिया त्याच्यावर चालू करण्यासाठी आधी संबंधित सभागृहाच्या पीठासीन अधिकाऱ्याची अनुमती आवश्यक असते. ठीक आहे.
त्याच्यानंतर पुढचा शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे सदस्यांचे व्यक्तिगत विशेषाधिकार. ठीक आहे. तर बघा, अधिवेशन सुरू होण्यापूर्वी 40 दिवस, त्याच्यानंतर अधिवेशन चालू असताना आणि अधिवेशन संपल्यानंतर 40 दिवस. ओके. कुठल्याही विधिमंडळ सदस्याला अटक करता येत नाही. कुठल्याच विधिमंडळ सदस्याला नाही करता येत. ओके. आणि हा जो विशेषाधिकार आहे 40 दिवसांचा, तो फक्त दिवाणी खटल्यांच्या बाबतीत आहे, फौजदारी खटल्याच्या बाबतीत लागू नाहीये. इव्हन प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेला सुद्धा तो लागू नाहीये. ओके. म्हणजे की ह्या 40 दिवसांच्या अलीकडे आणि पलीकडे किंवा अधिवेशन चालू असताना एखाद्या व्यक्तीवरती फौजदारी म्हणजे त्या सदस्यावर, विधिमंडळ सदस्यावर फौजदारी खटला पण दाखल करता येतो किंवा त्याला प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेखाली सुद्धा अटक करता येते. ठीक आहे. आणि विधिमंडळ सदस्यांना काय केलेलं आहे की अधिवेशनादरम्यान न्यायिक सेवेपासून सूट दिलेली आहे. म्हणजे कुठली न्यायिक सेवा? की खटल्यामध्ये पुरावे देणे किंवा साक्षीदार म्हणून हजर राहणे. तर यासाठी हे सदस्य न्यायालयाला नकार देऊ शकतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं जो राज्य विधिमंडळाचा चॅप्टर आहे तर तो आपण इथं कम्प्लीट केलेला आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्की मला खाली कमेंट सेक्शन मध्ये विचारा. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मित्रांपर्यंत शेअर करा. ठीक आहे. जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा घेता येईल. ठीक आहे. जास्तीत जास्त रिव्हिजन करा, जास्तीत जास्त प्रश्न सोडवा. याच्या बाहेर एखादा दुसरा प्रश्न जाण्याची जी शक्यता आहे तर ती खूपच कमी आहे. ऍटलिस्ट एवढा डाटा तरी आपल्याला माहित पाहिजे. ओके. तुमच्या डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा. तोपर्यंत आपण हा व्हिडिओ थांबूयात. थँक्यू सो मच.